तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या मुलांनी अभ्यासात नेहमी पहिलं यावं, त्यांनी वर्गात टॉप करावं, या आपल्या हट्टापायी आपण नकळतपणे त्यांचं निरागस बालपण तर हिरावून घेत नाही ना? आजकाल अनेक घरांमध्ये ही एक मोठी समस्या बनली आहे. पालक आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आपल्या लहान मुलांवर जबरदस्तीने लादतात आणि त्यांना एका मशीनसारखं पळवायला लागतात. पण मित्रांनो, हीच एक चूक एका बापाच्या हातून घडत होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. 11 वर्षाचा चिन्मय खोलीत कोपऱ्यात रडत बसला होता. कारण त्याच्या वडिलांनी त्याला मित्रांसोबत खेळायला जाण्याऐवजी जबरदस्तीने अभ्यासाला बसवले होते. चिन्मय रडत म्हणाला, "बाबा, मला थकल्यासारखं होतंय. मला थोडा वेळ खेळू द्या ना." पण वडिलांनी रागाने त्याच्यावर हात उचलला आणि ओरडले, "खेळून कोणी मोठा माणूस होत नाही. तुला रात्रभर मेहनत करून जगात सर्वात पहिलं यायचं आहे." वडिलांचा हा ओरडा ऐकून घराच्या दारात उभी असलेली चिन्मयची आई पुढे आली. तिने चिन्मयला जवळ घेतले आणि आपल्या नवऱ्याकडे पाहून अतिशय गंभीर आवाजात म्हणाली, "थांबा. आज तुम्ही तुमच्या इच्छा या लहान मुलांवर जबरदस्तीने लादत आहात. पण तुम्हाला माहीत आहे का, जगातील सर्वात मोठा स्टार मायकल जॅक्सन याच्या वडिलांनीही लहानपणी त्याच्यासोबत असंच केलं होतं." अथांग पैसा आणि प्रसिद्धी मिळवूनही मायकल जॅक्सन आयुष्यभर आतून का रडत राहिला? त्याचं ते भयानक कौटुंबिक सत्य काय होतं, हे ऐकलंय का कधी? चिन्मयचे वडील आश्चर्याने पाहू लागले. आईने त्यांना बसवले आणि ती सांगू लागली, "ज्या मायकल जॅक्सनने आपला डान्स आणि गाण्याने संपूर्ण जगावर राज्य केले, ज्याच्या एका झलकेसाठी लाखो लोक वेडे व्हायचे, त्याचा इतिहास खूप वेगळा होता. मायकल जेव्हा अवघा 5 ते 6 वर्षांचा होता, तेव्हापासून त्याच्या वडिलांनी जोसेफ जॅक्सन यांनी त्याच्यावर डान्स आणि गाण्यासाठी प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली. मायकल आणि त्याच्या भावांना खेळायला अजिबात परवानगी नव्हती. त्यांचे वडील हातात बेल्ट घेऊन बसायचे. जर मायकलने डान्स करताना एकही स्टेप चुकीची केली तर त्याचे वडील त्याला बेल्टने अमानुषपणे मारत असत. मायकलचे वडील त्याला नेहमी म्हणायचे की तुला जगात सर्वात बेस्ट बनायचं आहे." वडिलांच्या या क्रूर अत्याचारामुळे मायकल इतका घाबरायचा की वडिलांना समोर पाहताच त्याला उलट्या व्हायच्या आणि तो भीतीने थरथरायचा. आई पुढे सांगत होती, "वडिलांच्या त्या जबरदस्तीमुळे मायकल जॅक्सन जगातील सर्वात श्रीमंत आणि मोठा पॉप स्टार बनला. पण विचार करा, या बदल्यात त्याने स्वतःचं संपूर्ण बालपण गमावलं होतं." एका मुलाखतीमध्ये मायकल जॅक्सनने स्वतः रडला होता आणि त्याने सांगितले होते की, "मायकलकडे अब्जावधी रुपये आहेत. जग मला देव मानतं, पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला कुणीही कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही. मला कधी खेळायला दिलं नाही. मी जगासमोर हसायचो, पण राजवाड्यात येऊन एकटाच ढसढसा रडायचो." अथांग पैसा मिळूनही मायकल जॅक्सनचे मानसिक संतुलन बिघडले होते. तो रात्री झोपण्यासाठी गोळ्या घ्यायचा आणि अखेर वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी औषधाच्या अतिसेवनाने त्याचा अत्यंत गूढ आणि वेदनादायक अंत झाला. ज्या वडिलांनी त्याला जगातील सर्वात मोठा स्टार बनवले, त्याच वडिलांच्या कडक शिस्तीने आणि कौटुंबिक छळाने मायकलचे आयुष्य आतून पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. मायकल जॅक्सनचे हे सत्य ऐकून चिन्मयच्या वडिलांच्या अंगावर काटा आला. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. आईने नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "हो, मुलांना शिस्त लावणे गरजेचे आहे. त्यांच्या भविष्याची काळजी करणे योग्य आहे. पण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलांचे हसते-खेळते बालपण हिरावून घेणे कितपत योग्य आहे?" जर आज आपला मुलगा यशाच्या शिखरावर पोहोचला, पण त्याच्या मनात आपल्याबद्दल फक्त भीती आणि तिरस्कार राहिला, तर या यशाचा आणि पैशाचा काय उपयोग? पैसा पुन्हा कमावता येईल, पण आपल्या मुलाचे हे निरागस वय आणि बालपण पुन्हा कधीच परत नाही येणार. आईचे हे शब्द ऐकून वडिलांचे डोळे पाणवले. त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. ते हळूच उठले. कोपऱ्यात रडत बसलेल्या चिन्मयजवळ गेले. त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, "मला माफ कर बाळा. मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही. जा, आज तू मनसोक्त खेळ." वडिलांच्या डोळ्यातील प्रेम पाहून चिन्मयच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले आणि त्या कुटुंबातील दुरावा कायमचा संपला. मित्रांनो, मुलांना यशस्वी जरूर बनवा, पण त्यांचे हसरे बालपण कधीही हिरावून घेऊ नका. मायकल जॅक्सनच्या या ऐतिहासिक आणि सत्य घटनेवरून चिन्मयच्या वडिलांना तर धडा मिळाला, पण आजच्या पालकांसाठी हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी आईच्या रिॲक्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.